मार्केट पूर्ण संपूर्ण लेडीजसाठी ज्वेलरी या मार्केटमध्ये मिळते आणि कपडे पण मिळतात मित्रांनो. आणि प्रचंड गर्दी मित्रांनो बघू शकता. तर आता दुपारचे 12 वाजले मित्रांनो, तर अजून तर भरपूर टाईम आहे आणि अजून 1-2 वाजता फुल गर्दी होणार मित्रांनो. बघू शकता ज्वेलरी पण आहे मित्रांनो. देवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडनं. तर मित्रांनो आपण आज जाणार आहे पुण्यामध्ये. तर मित्रांनो मागचा व्हिडिओ आपण शगुन चौकामधला टाकला होता पिंपरी मार्केटचा. तर आज पुण्यामधला व्हिडिओ टाकणार आहे आणि पुण्यामध्ये मार्केट भरलं आहे मित्रांनो देवाच्या निमित्ताने. तर आपण मेट्रो चाललो आहे मित्रांनो पुण्यामध्ये. तुम्हाला मेट्रो पण दाखवतो आणि पुण्यामधलं मार्केट पण दाखवतो दिवाळीमध्ये काय काय आहे. तर चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया व्हिडिओला. आता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. चला तर मित्रांनो आपण आलो हे प्लॅटफॉर्मवर 1 वर. आता इथून मेट्रो पकडायची पिंपरीपासून डायरेक्ट मनपापर्यंत आणि तुम्हाला मेट्रो दाखवणार आहे कशा प्रकारे मित्रांनो. खूप भारी मेट्रो आहे. तर मित्रांनो तिथं मशीनद्वारे पण तुम्ही तिकीट काढू शकता आणि काउंटरवर तिकीट काढू शकता. दोन्ही ऑप्शन आहे आपल्याकडे तिकीट काढण्यासाठी मनपा जाण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण तिकीट काढू आणि तुम्हाला तिकीट दाखवतोय. तिकीट काउंटर आहे, इथून तिकीट घ्यायचं आपल्याला पुणे स्टेशन किंवा मनपा जाण्यासाठी. आणि तिकीट कारण आपण अगोदर 25 रुपये तिकीट होतं, आता इथून तिकीट काढणार आणि मेट्रोमध्ये बसणार. तिकीट स्कॅन केलं आहे तर आपण जाऊ शकतो इथून. तर आपण तिकीट घेतलं आहे मित्रांनो मनपाचं 21 रुपये. तर म्हणजे पिंपरी चिंचवडपासून तर 21 रुपये लागतात मनपा जाण्यासाठी. तर बघू शकता हे तिकीट आहे आणि हे प्लॅटफॉर्म आहे. आता इथून आपण 1 नंबरचे मेट्रो पकडायचे आणि मनपाला जाणार आहे. तिथून कोर्ट सिव्हिलपासून आपल्याला चेंज करायची आहे. हे फ्लॅट क्रमांक 1 इथून आपल्याला मनपा जाणारी मेट्रो भेटणार आणि आपण तिकीट घेतलं असं 21 रुपये. तर आपण चालू आहे फ्लॅट क्रमांक 1 वर. तिथून मनपा आपल्या म्हणजे पिंपरीपासून मनपाला जाण्यासाठी मेट्रो भेटते मित्रांनो. तिकीट आहे फक्त 21 रुपये. मित्रांनो तिकीट काढलं आहे अशा प्रकारे आपण 21 रुपयाचं आणि आपण चाललो आहे पुण्यामध्ये. तर मित्रांनो दिवाळीची शॉपिंग करणार आहे पुण्यामध्ये जाऊन. तुम्हाला शगुन चौकाचा आपण ब्लॉग टाकला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तो नक्की बघा. आणि पिंपरी मार्केटचा पण तो व्हिडिओ टाकला आहे. तर आपण आज पुण्यामध्ये तुम्हाला मार्केट दाखवणार आहे कशा प्रकारे भरला आहे. तर नक्की व्हिडिओ बघा मित्रांनो. चला तर मेट्रो येते थोड्या वेळांचे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो ही मेट्रो आहे, ही चालली आहे पुण्यामध्ये आणि याच मेट्रोनं आपण जाणार आहे पुण्यामध्ये. तर पिंपरीमधनं तुम्हाला स्वारगेटला पण जातात ते बघू शकता. पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथून मेट्रो तुम्हाला मिळते मित्रांनो. संत तुकाराम, भोसरी, कासरवाडी, दापोडी, खडकी, कसबापेठ, स्वारगेट. तर तुम्हाला पिंपरीमधनं पण स्वारगेट जातात ते मित्रांनो. मेट्रो आहे तुम्हाला स्वारगेट जाण्यासाठी पिंपरीमधनं. तर बघू शकता ही मनपामधून मेट्रो वापस आली आहे. आता हीच मेट्रो परत आपल्याला मनपाला घेऊन जाईल मित्रांनो. तर एक मेट्रो गेली, आता दुसरी मेट्रो आली. तर तुम्हाला स्वारगेट जाण्यासाठी पण इथून डायरेक्ट गाडी आहे मित्रांनो. डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता 21 रुपयात स्वारगेटमध्ये. तर आपण आता पुण्यात चालू आहे मित्रांनो. आपण तिकीट घेतलं फक्त 21 रुपयाचं. आता जाणार आहे आपण मनपामध्ये. तर तुम्हाला संपूर्ण मार्केट दाखवणार आहे पुण्यामधलं. दिवाळीमध्ये कसे कसे दुकानं भरले, काय भरले, फुल गर्दी मित्रांनो पुण्यामध्ये पण. आणि आपण सकाळी लवकर चालू आहे मित्रांनो. आपण मेट्रोमध्ये बसलो आहे. आता आपण जाणार आहे मनपामध्ये मित्रांनो. दगडूशेठ गणपती इथे मार्केट आहे मित्रांनो आणि तुम्हाला मार्केट दाखवणार आहे. मेट्रो बघू शकता कशा प्रकारे मेट्रो मित्रांनो. आता सगळं मेट्रो निघली आहे पुण्याच्या दिशेने. आपण बसलो पिंपरीमधनं. तर पिंपरीमधून डायरेक्ट आता पुण्यात जाणार आहे 21 रुपयामध्ये पुण्यात डायरेक्ट मित्रांनो. तिकीट पण कमी आहे आणि मग पुण्यामध्ये जाऊ शकता. ट्रॅफिक लागत नाही, काय नाही, एकदम चांगल्या प्रकारे मेट्रो मित्रांनो. ट्रॅफिकचं काही काम नाही. तर बघू शकता ही मेट्रो मित्रांनो. तरी पुण्याची मेट्रो आहे. तुम्हाला स्टेशन दाखवत आहे डिस्प्लेवर कसे स्टेशन आहेत. तर होऊ शकता तसे स्टेशन दिले आपली संत तुकाराम नगर, कासरवाडी, दापोडी, खडकी, शिवाजीनगर, कसबापेठ, स्वारगेट. तर असं इथं मॅप केलं आहे. या मॅपप्रमाणे ही मेट्रो जाते मित्रांनो. तर आपल्याला सिव्हिल कोर्टपाशी उतरायचं आणि तिथून डायरेक्ट आपल्याला यानं जायचं काय म्हणतात मनपाला. पिंपरीमधनं आलो आणि इथं कोर्ट सिव्हिलपासून मनपा वेगळी मेट्रो पकडायला लागते. आता आपण कोर्ट सिव्हिलला उतरलो. आता मनपा मेट्रो पकडणार आहे मित्रांनो इथून जाण्यासाठी. मित्रांनो आपण आता कोर्ट सिव्हिलला उतरलो. जिथून आपण पिंपरीतनं मेट्रो पकडली. आता इथं कोर्ट सिव्हिलपासून दुसरी मेट्रो पकडायला लागते मनपा जाण्यासाठी. तर हे लक्षात ठेवा. पिंपरीतून इथं कोर्ट सिव्हिलला उतरायचं आणि कोर्ट सिव्हिलपासून मनपा मेट्रो पकडायची. म्हणजे जी स्वारगेट येते पिंपरीपासून ती कोर्ट सिव्हिलपाशी थांबा आणि कोर्ट सिव्हिलपासून तुम्ही डायरेक्ट मनपा मेट्रो पकडा. तर अशा प्रकारे आपल्याला मेट्रोचा प्रवास करायचा आहे मित्रांनो मनपापर्यंत. तर मनपा मेट्रो पकडणार आहे इथून जाण्यासाठी कोर्ट सिव्हिलपासून. हे लक्षात ठेवा. जेव्हा पिंपरीमधून तुम्ही मेट्रो पकडसाल तेव्हा तुम्ही कोर्ट सिव्हिलला उतरा आणि तिथून डायरेक्ट मनपाची मेट्रो पकडा आणि त्याच तिकिटामध्ये तुम्ही डायरेक्ट मनपामध्ये जाऊ शकता. हे मेट्रो स्टेशन आहे कोर्ट सिव्हिल. तर हे 3 मजली मेट्रो स्टेशन असल्यामुळे मला लवकर कळणार नाही. तुम्ही डायरेक्ट या पायऱ्यानं डायरेक्ट असं वरती येऊ शकता आणि परत त्या पायऱ्यानं आपण डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता कोर्ट सिव्हिलच्या. तर इथून मनपा गाडी डायरेक्ट आपल्याला
मिळते मित्रांनो. तर कोर्ट सिव्हिल स्टेशनला उतरा आणि तिथून डायरेक्ट तुम्ही मनपाला जा. तर जी स्वारगेटची पिंपरी मेट्रो येते, तर पिंपरीमधून मेट्रो पकडली की डायरेक्ट कोर्ट सिव्हिलला उतरा आणि 21 रुपये तिकीट आहे मित्रांनो. तर हे अशा प्रकारे कोर्ट सिव्हिल मेट्रो स्टेशन आहे. बघू शकता तुम्ही किती मोठं आहे. सर्वात मोठं मित्रांनो हे कोर्ट सिव्हिल मेट्रो स्टेशन आहे, बघू शकता पुण्यामधलं. तर हे 4-5 मजली मित्रांनो मेट्रो स्टेशन आणि आपण चालू आता कोर्ट सिव्हिल मेट्रो स्टेशनपासून मनपा मेट्रो पकडणार आहे. तर बघू शकता मित्रांनो मेट्रो स्टेशन एकदम स्वच्छ प्रकारे मित्रांनो एअरपोर्टसारखं मेट्रो स्टेशन आहे सिव्हिल कोर्ट. तर आपल्याला इथून डायरेक्ट आता मनपा मेट्रो पकडायची आणि तिथून डायरेक्ट मनपाला जायचं मेट्रोने. तर बघू शकता हे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त मित्रांनो. बघू शकता एकदम एअरपोर्टसारखं ते मेट्रो स्टेशन आहे मित्रांनो सिव्हिल कोर्टचं. असे स्टॉल मांडले मित्रांनो, लहान मुलांसाठी जे खेळणे येतात ते संपूर्ण ते स्टॉल मांडले आणि दिवाळीचं काही खरेदी करण्यासाठी असं वस्तू ठेवल्या आहेत मित्रांनो. बघू शकता हे पूर्ण असे स्टॅच्यू येतं. तर कोर्ट सिव्हिल मेट्रो स्टेशनवर असे स्टॅच्यू ठेवले आहेत विक्रीसाठी आणि असे दुकान मांडले मित्रांनो. बघू शकता एकदम छान मित्रांनो आहे. मित्रांनो ही जाते हे मनपा मेट्रो म्हणजे वनाजला जाते आणि तिथून मनपाला आपल्याला ही मेट्रो थांबणार आणि तिथून आपण मनपामध्ये जाणार मित्रांनो या मेट्रोने. तर बघू शकता मेट्रो लागली प्लॅट क्रमांक 2 कोर्ट सिव्हिलपासून ही मनपा डायरेक्ट गाडी जाते आपल्याला. तर आता मेट्रो चालली मित्रांनो, दुसऱ्या मेट्रोमध्ये आपण जाणार आहे मनपाला. तर तुम्हाला पिंपरीमधनं जर आले तर तुम्हाला कोर्ट सिव्हिलपाशी उतरावं लागेल आणि कोर्ट सिव्हिलपासून प्लॅट क्रमांक 2वर यावं लागेल. तिथून तुम्हाला मनपा गाडी भेटणार मित्रांनो जाण्यासाठी. पण आहे कोर्ट सिव्हिल येते. तर ही मेट्रो चालली आहे मित्रांनो येरवडा कल्याणी नगर. तर बघू शकता तर मेन स्टेशन बघितलं तर कोर्ट सिव्हिलच आहे. इथून संपूर्ण पुण्यामध्ये तुम्हाला मेट्रो भेटतात जाण्यासाठी. आणि आता ही चालली हे मेट्रो येरवडा कल्याणी नगरच्या मार्गेनं. तर आपल्याला जायचं आहे आता वनाज ते मनपा मार्गे. तर ही येरवड्याला चालली गाडी. तर आपल्याला आता पुण्यात जायचं. तर पुण्यात येणार आहे इकडनं गाडी, इकडनं येणार आणि हे गाडी चालली इकडं येरवड्या साईडनं. मित्रांनो जसं मेट्रो स्टेशन आहे जवळ तसं PMTचं पण इथं बसस्टँड आहे, बघू शकता. तर हे PMTचं बसस्टँड खाली आहे. इथून तुम्हाला संपूर्ण पुण्यात जाण्यासाठी हे PMT पण भेटते मित्रांनो आणि प्लस तुम्हाला मेट्रो स्टेशन पण जवळ आहे. तर बसस्टँड PMTचं खाली आहे, त्याच्यावरती मेट्रो स्टेशन आहे. जर तुम्ही कधी आले तुम्हाला जर मेट्रो नसेल जायचं तर तुम्ही बसनं जाऊ शकता आणि बसनं जर जायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट मेट्रोन पण जाऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. आणि मेट्रोन मित्रांनो तुम्हाला एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही डायरेक्ट पुण्यात येऊ शकता. पिंपरीमधनं पुण्यामध्ये येण्यासाठी 21 रुपये तिकीट लागते मित्रांनो. आणि तिथून तुम्हाला कोर्ट सिव्हिल स्टेशन आहे तिथे उतरावं लागेल आणि कोर्ट सिव्हिलपासून तुम्हाला प्लॅट क्रमांक 2वर तुम्हाला ही मेट्रो भेटेल इकडं मनपा येण्यासाठी. तर तिकीट आहे मित्रांनो 21 रुपये. तर पुण्यातला आज तुम्हाला मार्केट दाखवणार आहे जेवायच्या निमित्तानं फुल मार्केट भरणार आहे मित्रांनो. ते पण व्हिडिओ बघा, व्हिडिओवर नक्की शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. चला बघू आज आपण काय काय मार्केटमध्ये. आणि दिवाळीची खूप गर्दी मित्रांनो पुण्यामध्ये. तुम्ही येऊ शकता दिवाळीची खरेदी करू शकता मित्रांनो. आणि तुमच्या घरासाठी जे सजावट लागते साहित्य ते पण तुम्ही खरेदी करू शकता. साड्या दागिने सगळं एकाच मार्केटमध्ये मिळते मित्रांनो. आपण समर्थ प्लाझा पुण्यामध्ये हे मोबाईल मार्केट मित्रांनो. संपूर्ण दुकान मोबाईलचे तुम्हाला भेटेल आणि ऑल मोबाईल तुम्हाला या समर्थ प्लाझामध्ये भेटतात. तर बघू शकता किती मीटर दुकान आहे. तर संपूर्ण इमारत अशी मोबाईलचंच मित्रांनो या इमारतीमध्ये मोबाईल भेटतात. तर मित्रांनो हे समर्थ प्लाझा आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला दुकानं रिपेअर नवीन मोबाईल परत मोबाईल कवर हेडफोन सगळं या मार्केटमध्ये भेटते मित्रांनो. समर्थ प्लाझा सर्वात मोठं आहे पुण्यामध्ये हे समर्थ प्लाझा मार्केट. पुण्यामध्ये आता मेन शॉपिंग मार्केटमध्ये तुम्हाला शॉपिंग मार्केट दाखवते. दिवाळीची फुल गर्दी मित्रांनो. आणि बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे इथं दुकान आहे संपूर्ण आणि लेडीजसाठी ज्वेलरी संपूर्ण या मार्केटमध्ये भेटते मित्रांनो. तर तुम्हाला मागच्या वेळेस पण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं कसे ज्वेलरी मार्केटमध्ये भेटते पुण्यामध्ये. तुम्ही नक्की या दिवाळीचं खरेदी करण्यासाठी खूप स्वस्त आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्यांना ज्वेलरीवर कपडे भेटतात. तुम्ही येऊ बघू शकता आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो कपडे पण आणि ज्वेलरी पण मिळते. घराला हार लावण्यासाठी व घरात सजावट करण्यासाठी पण इथं संपूर्ण साहित्य मिळते दुकानामध्ये. तर आपण हे संपूर्ण आज पुण्यामधले मार्केट बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं आपण शौगुन चौकमध्ये पिंपरीमध्ये गेलो होतो मार्केट दाखवण्यासाठी, तसं पुण्यामध्ये आलो आपण तुम्हाला मार्केट दाखवण्यासाठी. आणि मित्रांनो गर्दी बघशाल तर भरपूर गर्दी आहे मित्रांनो. अजून तर टाईम जायचा राहिला. तुम्हाला संपूर्ण मी आज दाखवणार आहे मार्केट आणि मार्केट पण फिरणार आहे. आणि बघू शकता संपूर्ण ज्वेलरीचं इथं आणि संपूर्ण कपड्याचे दुकानं लेडीजचं संपूर्ण साहित्य या मार्केटमध्ये मिळते मित्रांनो. आता आपण शुक्रवार पेठमध्ये जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. भरपूर मार्केट फिरणार आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा पूर्ण मित्रांनो. पूजेचं साहित्य तुम्हाला इथं दिवाळीचं साहित्य भेटेल या मार्केटमध्ये. जवळच मार्केट आहे आणि संपूर्ण मार्केट मित्रांनो भरलं आहे. बघू शकता परत तुम्हाला फुलं देवाला पूजा करण्यासाठी फुलं पण मिळतात या मार्केटमध्ये आणि कपडे पण मिळतात. संपूर्ण हे दिवाळीचं मार्केट मित्रांनो फुल भरलं आहे. बघू शकता झेंडूची फुलं पण आहेत, गुलाबाची फुलं आहेत
तर आपण आता मार्केट फिरत आहे आणि तुम्हाला मार्केट दाखवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघू शकता कशी गर्दी मित्रांनो पुण्यामध्ये. तर आपण शेगुन चौकाचा व्हिडिओ टाकला आहे पुण्यामधला, पिंपरीमधला. तर आपण पुण्यामध्ये आलो आहे बघायला. तर बघू शकता कसे लोक आहेत मित्रांनो. फुल शॉपिंग चालू आहे दिवाळीची आणि तुम्ही पण येऊ शकता शॉपिंगला आणि शॉपिंग करू शकता मित्रांनो दिवाळीची. तर बघू शकता फुलं कसल्या प्रकारे आहेत मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारचे असे फुलं आहेत मित्रांनो आणि जबरदस्त फुलं आहेत बघू शकता तुम्ही. तर आता संपूर्ण मार्केट चालू झालं आहे आणि मार्केट पण तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता हरगिरं असे संपूर्ण रेडीमेड तुम्हाला हार पण भेटतात. आणि आपण दरवर्षी दाखवत असतो मित्रांनो गणपतीच्या वेळेस मार्केट आणि दिवाळीच्या वेळेस मार्केट. बघू शकता लक्ष्मी पण आल्या विकायला. लक्ष्मी माता की जय. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लाईक केला तर आपला व्हिडिओ तेवढा संपूर्ण जाईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला. तर बघू शकता हे लाईटिंग पण आले विकायला. तर जर कोणाला लाईटिंग घ्यायची असेल तर पुण्यामध्ये लाईटिंग स्वस्त आहेत मित्रांनो आणि नक्की तुम्ही लाईटिंग खरेदी करू शकता आणि मोठमोठे दुकान आहेत मित्रांनो लाईटिंगची. बघू शकता हे मंडई आहे आणि मेन चौक आहे. तर ज्याला म्हणजे चिवडा फरसन गिरसन येत नाही ते इथून डायरेक्ट रेडीमेड घेऊन जाऊ शकता सुरेश भेळ इथून. आणि एकदम चांगल्या क्वालिटी मित्रांनो इथं फरसन असते ते पण तुम्हाला दाखवते. तर बघू शकता चकल्या चिवडा भाकरवडी परत संपूर्ण इथे मित्रांनो आपलं दिवाळीचं साहित्य भेटते. फरसाण गिरसन चिवडा गिवडा तुम्ही घरी बनवता तर रेडीमेड घेऊन जाऊ शकता आणि बनवण्यासाठी पण इथं चिवडा गिवडे आहेत मित्रांनो रेडीमेड डायरेक्ट आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला भेटतात मित्रांनो. फुले मंडईच्या समोरच हे दुकान आहे. चकली आणि चिनी मिली हे घेतले 50 रुपये पाव चकली आणि चिनी मिली 50 रुपये म्हणजे असं 100 रुपयाला आपण या दुकानामधून घेतलं पाठी मागून. एकदम ब्रँडेड मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये चकली आणि चिनी मिली मिळते मित्रांनो. आपण दरवर्षी इथून येत असतो दुकानामधून. तर आता आपण अजून मार्केट फिरू मित्रांनो तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवणार आहे. हे मार्केट दिवाळीचं शॉपिंग करण्यासाठी या मार्केट सगळं काही मिळते मित्रांनो आणि स्वस्तात मिळतात मित्रांनो. आलो पण फुले मंडई पुणे येथे दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी व तुम्हाला दाखवण्यासाठी. तर प्रथम बघू शकता हे दरवाजासाठी हे मित्रांनो आणि समोरच्याच मित्रांनो हे पुण्यामध्ये मार्केट आहे आणि दिवाळीची फुल गर्दी होत असते. तर बघू शकता मित्रांनो असे हार आहेत मित्रांनो घर सजवण्यासाठी संपूर्ण. आणि या मार्केटमध्ये तुम्हाला संपूर्ण दुकानं मिळतील कपड्याचे परत फुलाचे परत घरात जे डेकोरेशन लावण्यासाठी ते संपूर्ण साहित्य मार्केटमध्ये मिळते मित्रांनो. चला आपण आता बघू पूर्ण मार्केट मित्रांनो. आकाशकंदील पण बघा कशा प्रकारे इथं आकाशकंदील पण एकदम चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. तर बघू शकता आकाशकंदील पण आहेत मित्रांनो आणि या मार्केटमध्ये संपूर्ण तुम्हाला जबरदस्त मित्रांनो मार्केट भरलं आहे दिवाळीचं आणि तुम्ही येऊ शकता पुण्यामध्ये आणि खरेदी करू शकता. बघू शकता झुंबर पण आहेत घरात लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर बी दिले आहेत. बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये दरवाजासाठी तोरण पण आहे आणि भरपूर मित्रांनो मार्केट आपलं चालू आहे फिरणं आणि थोडं तुम्हाला मार्केट दाखवत आहे काय काय मार्केटमध्ये काय काय नाही ते संपूर्ण तुम्हाला बघा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे मार्केट असते पुण्यामध्ये आणि काय असते. तुम्ही पुण्यामध्ये कधी जर आले तर फुले मंडईपासून हे मार्केट मित्रांनो चालू होते. तर बघू शकता छोटे छोटे असे फुलं पण आहेत घर सजवण्यासाठी व घरात ठेवण्यासाठी एकदम ज़बरदस्त मित्रांनो. इसका प्राइस क्या है? इसका प्राइस 450. बघू शकता 450 रुपये प्राइस आहे त्याची. या छोट्याची थोडी प्राइस कमी असेल मित्रांनो पण चांगले फुलं आहेत दिसायला एकदम घरामध्ये डेकोरेशन ठेवण्यासाठी एकदम चांगले. तर बघू शकता हे आकाशकंदील पण आहेत आणि आकाशकंदील तर एवढे आले की विचारू नका विकायला. तर बघू शकता संपूर्ण आकाशकंदील तुम्हाला जिकडे नजर राहील तिथपर्यंत आकाशकंदील. बघू शकता तोरणमाळा पण आहेत मित्रांनो दरवाजाला अडकवण्यासाठी लाईटिंग आहेत पूर्ण संपूर्ण जबरदस्त मार्केट भरलं आहे यावेळेस आणि चांगले शॉपिंग करणं चालू आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही बघू शकता चहाचे कपापासून बनवलेलं आहे असं डेकोरेशन आणि मार्केट आताशीच उघडलं आहे. थोडीफार गर्दी कमी आहे मित्रांनो. आता 3 वाजता अजून फुल एकदम गर्दी होणार या मार्केटमध्ये आणि मार्केट फुल एकदम चालायला पण इथं जागा भेटणार नाही मित्रांनो या मार्केटमध्ये तुम्हाला. बघू शकता तुम्ही बघू शकता रांगोळीमध्ये तर होलसेल भेटते मित्रांनो संपूर्ण रांगोळी होलसेलमध्ये मिळते. आणि आता तुम्हाला काय काय दाखवायचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. बघू शकता भांड्याचं दुकान आहे आणि संपूर्ण आपण फिरत आहे. बघू शकता खेळण्याची पण दुकान आहेत लहान मुलांसाठी खेळणे घेण्यासाठी एकदम डायरेक्ट ठोकमध्ये तुम्हाला असे खेळणे मिळतात मित्रांनो. एकदम जवळून दाखवतो तुम्हाला खेळणे कसे आहेत. तर बघू शकता छोट्या मुलांसाठी एकदम खेळणे पण आहेत. लाइटिंगचं दुकान आहे मित्रांनो संपूर्ण लाइटिंगचं दुकान आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग भेटतात मित्रांनो तुम्हाला या दुकानामध्ये. आपण दुकानामध्ये जाऊन लाइटिंग बघू. आपण अशा प्रकारे पुण्यामध्ये मार्केट बघत आहे दिवाळीच्या निमित्ताने आणि शॉपिंग करण्यासाठी आलो आहे. तर संपूर्ण मार्केट तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत आहे. बघू शकता तर संपूर्ण असे दुकान आहेत मित्रांनो आणि नक्की तुम्ही
खरेदी करण्यासाठी या पुण्यामध्ये आणि स्वस्त मस्त मित्रांनो मार्केट. तुम्ही पण नक्की व्हिजिट या मार्केटला. पुण्यातल्या एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो मार्केट आहे. होलसेलमध्ये मिळते मित्रांनो. इथं कंदील, आकाश कंदील आणि संपूर्ण तुम्हाला मी दाखवत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर छोटे छोटे असे दुकानं पण आहेत लाईटिंगचे. लाईटिंग बी खरेदी करू शकता. आणि आपण पुण्यामध्ये आज संपूर्ण पुन्हा दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी. दिवाळीचं जे कुठे मार्केट आहे ते संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटत आहे. बघू शकता मित्रांनो लेडीजचे जे नकली केस असतात ते पण तुम्हाला असे दुकानावर भेटतात. आणि संपूर्ण लेडीजचं जास्त साहित्य मित्रांनो बघू शकता तुम्ही. मनीषा मार्केट तुम्ही रीलमध्ये बघितलं असेल. त्या मनीषा मार्केटमध्ये ज्वेलरी एकदम स्वस्त भेटते मित्रांनो. तर पुण्यामध्ये मनीषा मार्केट होलसेल मॉल. तर आपण आता मनीषा मार्केट होलसेल मॉलमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहात कशा प्रकारे ज्वेलरी भेटते. आणि परत कपडे पण दुकान आहेत, कपड्याची दुकानं संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल या मनीषा मार्केट होलसेल मॉलमध्ये. आपण आज जात आहे आणि बघत आहे काय काय तुम्हाला काय काय दाखवणार. बघू शकता असे गळ्यातले हारगीर आहेत मित्रांनो लेडीजसाठी. आणि हे संपूर्ण मोठं मार्केट मित्रांनो मनीषा मॉल. आणि ज्वेलरीचे संपूर्ण इथं साहित्य भेटते मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर हे दुकानं चालू झालं आहे ज्वेलरीचे आणि एकदम चांगल्या पद्धतीमध्ये क्वांटिटी एकदम क्वालिटीमध्ये पण आहे मित्रांनो. नक्की तुम्ही व्हिजिट या मनीषा होलसेल मार्केटमध्ये बघू शकता. ज्वेलरीचे असं संपूर्ण साहित्य भेटते मित्रांनो. तर बघू शकता हे कपड्याचं दुकानं, कॉस्मेटिक व ज्वेलरी या मनीषा मार्केट होलसेलमध्ये तुम्हाला संपूर्ण साहित्य भेटते. बघू शकता संपूर्ण लेडीज साहित्य संपूर्ण होलसेलमध्ये एकदम तुम्हाला मिळते. आणि तुम्ही नक्की या पुण्यामध्ये आले तर मनीषा होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला शुक्रवार पेठपासून एकदम जवळ मित्रांनो. आणि एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम वेगळ्या दरातमध्ये तुम्हाला मिळते मित्रांनो संपूर्ण साहित्य होलसेलमध्ये. तर आपण मनीषा होलसेल मार्केट पूर्ण बघणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे आपण मनीषा होलसेल मार्केट. तर बघू शकता कसे कपडे आहेत आणि लेडीजचे संपूर्ण इथं ज्वेलरी तुम्हाला मिळते मित्रांनो मनीषा होलसेल मार्केटमध्ये. आणि एकदम ठोकमध्ये मिळते. तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर ते पण तुम्हाला इथं एकदम ठोकमध्ये साहित्य मिळते मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही कसं आहे. तर मनीषा होलसेल मार्केट पुणे, मेहता ट्रेडर्स बघू शकता आहे. तर अशा प्रकारे मोठे 3 मजली मित्रांनो मनीषा होलसेल मार्केट. आणि एकदम चांगल्या दरातमध्ये मिळते मित्रांनो. आता आपण सेकंड फ्लोअरला जाणार आणि तुम्हाला सेकंड फ्लोअरचं पण दाखवणार आहे संपूर्ण. बघू शकता कशा प्रकारे इथं मार्केटमध्ये ज्वेलरी परत कपडे म्हणजे संपूर्ण साहित्य मिळते मित्रांनो या मनीषा होलसेल मार्केटमध्ये. तुम्ही डायरेक्ट ठोक घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस चालू करू शकता मित्रांनो तुम्ही. बघू शकता मित्रांनो साड्या पण एकदम जबरदस्त आहेत मित्रांनो या मार्केटमध्ये. आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो मनीषा होलसेल मार्केट जर तुम्ही नक्की या. बघू शकता ज्वेलरी पण आहेत. तर बघू शकता नेकलेस पण एकदम चांगल्या प्रकारे, हातातल्या ज्या बांगड्यात कंगन ते पण बघू शकता तुम्ही. असे एक मोठमोठे हार आहेत मित्रांनो ठेवण्यात आले आणि विक्री ठेवण्यात आले मित्रांनो. तुम्ही नक्की या मार्केटमध्ये व्हिजिट द्या आणि नक्की तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि शॉपिंग करू शकता. एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो मार्केट बघू शकता. सगळं ज्वेलरी तुम्हाला एकाच बिल्डिंगमध्ये भेटेल मित्रांनो. संपूर्ण ज्वेलरी दुकाने मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवत आहे पूर्ण आज मनीषा होलसेल मार्केट मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपण मनीषा होलसेल मार्केट फिरत आहे मित्रांनो. तुम्हाला कॉस्मेटिक परत ज्वेलरी अजून बरंचसं काही कपडे संपूर्ण तुम्हाला या मॉलमध्ये भेटेल मनीषा होलसेल मार्केटमध्ये. बघू शकता कॉस्मेटिकचं पण समोर दुकान आहे. आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता. बघू शकता असे बॅनर लावलेत मित्रांनो. त्याच्या दुकानाचे कॉन्टॅक्ट नंबर दिले. तर होलसेलमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. बघू शकता खाली असे कॉन्टॅक्ट नंबर दिले. ही संपूर्ण ज्वेलरी तुम्हाला मनीषा होलसेल मार्केटमध्ये मिळते मित्रांनो. बघू शकता तुम्ही. छोटे छोटे दुकानं पण येतं साईडला त्याच्या. जर तुम्हाला छोट्या दुकानात मी खरेदी करू शकता डायरेक्ट होलसेलमध्ये घेऊ शकता तुम्ही. आणि कॉस्मेटिक आणि ज्वेलरी संपूर्ण लेडीजचं साहित्य संपूर्ण तुम्हाला या मनीषा होलसेल मार्केटमध्ये मिळतं. आणि संपूर्ण म्हणजे जे काही पाहिजे असेल ते तुम्हाला एकाच मार्केटमध्ये मिळते. आणि त्याच्या साईडला छोटे छोटे दुकानं आहेत ते पण तुम्हाला दुकानामधून तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता, डायरेक्ट घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस चालू करू शकता तुम्ही. तर आपण बघत आहे पुण्यामध्ये मार्केट कशा प्रकारे मार्केट असते ते तुम्हाला दाखवत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि खरेदी करू शकता. दिवाळीची पण शॉपिंग करू शकता. दिवाळीमध्ये तुम्हाला ऑफर चालू मिळताना या मार्केटमध्ये नक्की या आणि खरेदी करा मित्रांनो. बघू शकता कपडे परत ज्वेलरी गेली संपूर्ण तुम्हाला एकाच मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. तर आपण आता थोड्या दिवसांनी दिल्लीमधलं पण तुम्हाला मार्केट दाखवणार आहे कशा प्रकारे असते. तर ते पण तुम्हाला दाखवणार नक्कीच. दिवाळीची शॉपिंग चालू आहे सगळ्यांची. तुमची दिवाळीची शॉपिंग चालू असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. तर आपली दिवाळीची शॉपिंग तुम्हाला दाखवत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर.
आपलं सावधान, आपली मूल्य सोने सगळं सांभाळून ठेवा. तर आपण असे मनीषा मार्केट तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. जर आवडला असेल मार्केट तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा मित्रांनो. बघू शकता दिवाळीचं संपूर्ण दुकान असे सजवले आहेत मित्रांनो. नक्की तुम्ही शॉपिंग करा दुकानामध्ये येऊन आणि तुम्ही खरेदी करू शकता पुण्यामध्ये येऊन दिवाळीची. तर बघू शकता हे आपले टाकाऊपासून टिकाऊ केले आहे इथं मित्रांनो. खुशाल. तर संपूर्ण दुकानं बघत आहात मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. संपूर्ण मार्केट बघत आहात दिवाळीच्या मार्केटमध्ये काय काय आलं आहे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण बघायला भेटत आहे मित्रांनो. आतापर्यंत कोणी ब्लॉग बनवलं नसेल तर आपला फर्स्ट ब्लॉग येत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो. बघू शकता ज्वेलरी आणि संपूर्ण कपडे आणि गिफ्ट पण चालू आहे मित्रांनो. बघू शकता पॅकिंग करणं, वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट तुम्हाला जाऊ शकता दुकानमधून घेऊन. आणि नक्की तुम्ही या रविवार पेठमध्ये आणि शॉपिंग करा मित्रांनो. तुळशीबाग पण तुम्हाला दाखवलं आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि संपूर्ण तुम्हाला दाखवत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. बघू शकता भांड्याचं दुकान पण आहे डायरेक्ट. हे मोठं मार्केट आहे मित्रांनो. तुळशीबाग, रविवार पेठ, शुक्रवार पेठ संपूर्ण मार्केटच आहे मित्रांनो. काढण्यासाठी प्लेट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असतात त्याच्यामध्ये फक्त रांगोळी टाकायची आणि रांगोळी काढायची. ते संपूर्ण बघू शकता हे पूर्ण अशा प्लेट आहेत रांगोळी काढण्यासाठी. जर कोणाला रांगोळी काढण्यासाठी प्लेटा लागत असतील तर नक्की पुण्यामध्ये आणि अशा प्लेटा घेऊन जा रांगोळीच्या डिझाईनमधल्या. मित्रांनो तुम्हाला पुण्यामधलं संपूर्ण मार्केट दाखवलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ इथं संपतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी ह्याचा टर्नंदो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आजचा व्हिडिओ संपतो आहे. जय हिंद, जय भारत मित्रांनो.